लोकार्पण करण्यात आलं। आपण थेट दृश्य पाहतोय कोस्टल रोडवरची, कोस्टल रोडच्या शेवटच्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलंय आणि उद्यापासून ही मार्गिका सगळ्यांसाठी खुली होणार आहे। या मार्गिकेमुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास 15 मिनिटात शक्य होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री त्यावरून प्रवास करतायत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बसलेले आहेत। आपण जर पाठी बघितलं तर पाठी मंत्री आशिष शेलार आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत आणि ते सगळे आपण बघतोय की एक छोटीशी विंटेज कार रॅली इथे काढली जाते। तब्बल 14,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प बांधलेला आहे आणि त्याचं टप्प्याटप्प्यात उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत तब्बल 94% काम या कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे। आज एकूण कनेक्टर वाहिनीसह 3 वेगळ्या ज्या कनेक्टर वाहिन्या आहेत, एक मरीन ड्राईव्ह येथील, त्यासोबतच एक बिंदू माधव चौकातील कनेक्टर वाहिनी, या सगळ्यांचं आज लोकार्पण इथे करण्यात आलं आणि त्यानंतर आपण बघतोय की एक छोटेखानी अशी एक विंटेज कार रॅली इथे काढण्यात आलेली आहे। अनेक विंटेज गाड्या या रॅलीमध्ये सामील झालेल्या आहेत आणि जी विंटेज कार रॅली आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला ते लीड करताना आपल्याला दिसून येत आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विंटेज कार रॅलीमध्ये पहिली गाडी चालवत आहेत। त्यांच्या पाठी आपण जर बघितलं तर त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे हे देखील बसलेले आहेत आणि एक विंटेज कार रॅली इथे होताना आपल्याला दिसून येते। जो कनेक्टर ब्रिज आहे ज्याचं काम पेंडिंग होतं तो अखेर आजपासून खुला करण्यात आला आणि हा खुला झाल्यानंतर जो दक्षिण मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग, तसेच वांद्रे वरळी सीलिंग ते पुन्हा एकदा मरीन ड्राईव्ह असा जो प्रवास आहे तो प्रवास विना अडथळा आता पार करू शकणार आहेत। अवघ्या 12 मिनिटात वांद्र्यावरून थेट मरीन ड्राईव्हचा प्रवास हा शक्य होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर स्वतः इकडे मुख्यमंत्री इथे या विंटेज कार रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। अनेक विंटेज ज्या गाड्या आहेत त्या इथे या रॅलीमध्ये सामील झालेल्या आपल्याला दिसून येते। आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या जो कनेक्टर ब्रिज आहे, जो कोस्टल रोड आहे आणि वांद्रे वरळी सीलिंग यांना जोडणारा जो कनेक्टर ब्रिज आहे ज्याचं काम पेंडिंग होतं तो आज इथे खुला करण्यात आला। जी उत्तर मार्गिका होती ती याआधीच खुली करण्यात आली होती आणि आजपासून दक्षिण मार्गिका ही खुली करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे थेट वांद्र्यावरून ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा जो प्रवास आहे तो सुकर होणार आहे। अवघ्या 12 मिनिटात प्रवासी जे आहेत ते थेट मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्रे वरळी सी लिंक वरून मरीन ड्राईव्ह गाठू शकतात। ज्या प्रवासासाठी तब्बल तास ते 1.5 तास लागायचा, जेव्हा पीक आवर्स असायचे तेव्हा हा अवधी अजूनही वाढायचा, तो अवधी आता अवघ्या 12 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे। आणि जो एक काम बाकी होतं ते काम देखील आज पूर्ण करण्यात आलं। जो कनेक्टर ब्रिज होता वांद्रे वरळी सी लिंकला कोस्टल रोडशी जोडणारा तो कनेक्टर ब्रिज देखील आज खुला करण्यात आलेला आहे। जो पूर्वीचा कनेक्टर ब्रिज होता जो उत्तर वाहिनीला जोडलेला होता तो याआधी सप्टेंबर महिन्यामध्ये खुला करण्यात आला होता आणि सप्टेंबर पासून कोस्टल रोडने आतापर्यंत तब्बल 50 लाख वाहनांनी प्रवास केल्याची माहिती आता पालिकेकडून देण्यात आली। जवळपास 20,000 वाहनं दिवसाला या कोस्टल रोडवरून प्रवास करत असतात। तब्बल 14,000 कोटी रुपयांचा जो प्रकल्प होता तो आता पालिकेकडून पूर्ण करण्यात आलेला आहे। तब्बल 94% काम या प्रकल्पाचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ एक प्रभादेवीची जी मार्गिका आहे, कनेक्टिंग मार्गिका, आंतरमार्गिका, तिचं काम केवळ बाकी आहे। 6% केवळ काम बाकी आहे आणि ते देखील लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन इकडे देण्यात आलेलं आहे। या प्रकल्पामध्ये अनेक वेगवेगळे या प्रकल्पाला आयाम आहेत। या प्रकल्पामध्ये एक हरित पट्टा देखील तब्बल 70 हेक्टरचा हरित पट्टा देखील बनवण्यात येणार आहे आणि आता मुख्यमंत्री हे त्याच दिशेने रवाना चाललेले आहेत। आता स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथे वृक्षारोपण देखील होणार असल्याची माहिती आहे। आपण बघतोय की उद्घाटनानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कामाचा आढावा घेतलेला आहे आणि विंटेज कार रॅलीचं त्यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे। पुढे जातो यार, नाही पुढे ना गाडी माननीय मुख्यमंत्री सर्व